नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती विशेष प्रश्न घेणार आहोत जे की कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल स्टेनो भरतीसाठी उपयुक्त आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। वारंवार हे प्रश्न विचारले जातात। चला तर आपण वेळ न गमावता करूया सुरुवात। पहिला प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम किल्ला तोरणा हा किल्ला जिंकला। पुढील प्रश्न आहे, कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला? तर कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा हा 1884 वर्षी बांधला। पुढील प्रश्न आहे, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कळसुबाई हे शिखर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो? अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? तर महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी हे पुणे या शहरामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे, इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? तर इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत छत्तीसगड या राज्याच्या सीमेवर आहे। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळाकरिता दिला जातो? तर महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार कुस्ती या खेळाकरिता दिला जातो। कोणत्या खेळाकरिता दिला जातो? कुस्ती या खेळाकरिता दिला जातो। पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे कोण सदस्य नव्हते? तर भारतीय राज्यघटना जेव्हा तयार झाली तर तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे कोण सदस्य नव्हते? तर महात्मा गांधी हे सदस्य नव्हते। कोण? महात्मा गांधी हे सदस्य नव्हते। पुढील प्रश्न आहे, जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पशु दिन हा 4 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो। जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? तर 4 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो। पुढील प्रश्न आहे, तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तुळजापूर तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे, शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड हे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा हा गडचिरोली जिल्हा आहे। महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा गडचिरोली जिल्हा आहे। पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड हे आहे। कोणती आहे? तर पहिली राजधानी ही राजगड हे आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? तर राजगड। पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर हे उलर सरोवर हे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे, कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? तर गिरणा ही तापी नदीची उपनदी आहे। पुढील प्रश्न आहे, मराठवाडा मुक्ती दिन या दिवशी साजरा करतात। कोणत्या दिवशी साजरा करतात मराठवाडा मुक्ती दिन? तर योग्य उत्तर आहे 17 सप्टेंबर। 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिन या दिवशी साजरा करतात। पुढील प्रश्न आहे, राष्ट्रसंत ही पदवी रिकामी जागा यांच्याशी संबंधित आहे। राष्ट्रसंत ही पदवी कोणाशी संबंधित आहे? तर तुकडोजी महाराज यांच्याशी संबंधित आहे। राष्ट्रसंत ही पदवी तुकडोजी महाराज यांच्याशी संबंधित आहे। पुढील प्रश्न आहे, अमरावती विभागात समाविष्ट नसलेला जिल्हा कोणता? तर अमरावती विभागात समाविष्ट नसलेला जिल्हा वर्धा हा जिल्हा आहे। पुढील प्रश्न आहे, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सागरेश्वर अभयारण्य हे सांगली या जिल्ह्यामध्ये आहे। सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सांगली या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे, जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जंजिरा हा किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। रायगड या जिल्ह्यामध्ये आहे जंजिरा किल्ला। पुढील प्रश्न आहे, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? नटसम्राट या नाटकाचे लेखक वि.वा. शिरवाडकर हे आहेत। पुढील प्रश्न आहे, राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? राधानगरी धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर राधानगरी हे धरण भोगावती या नदीवर आहे। पुढील प्रश्न आहे, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? तर रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक श्री वि.स. पागे हे आहेत। रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण? तर श्री वि.स. पागे। लक्षात ठेवा वि.स. पागे। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोण? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोण? तर महात्मा फुले। अनेकदा बऱ्याचदा हा प्रश्न विचारलेला आहे, तर लक्षात ठेवा मित्रांनो, महात्मा फुले महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जातात। पुढील प्रश्न आहे, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळ या जिल्हा ओळखला जातो। कोणता जिल्हा? यवतमाळ।
पुढील प्रश्न आहे, त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते? त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदी उगम पावते. कोणती नदी उगम पावते विद्यार्थी मित्रांनो? गोदावरी नदी. तर पुढील प्रश्न आहे, कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? कुंभार्ली घाट कराड आणि चिपळूण या दोन शहरांना जोडतो. कराड आणि चिपळूण या दोन शहरांना जोडतो. कोणता घाट? कुंभार्ली घाट. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? मोस्ट IMP क्वेश्चन आहे. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? तर मिहान हा औद्योगिक प्रकल्प नागपूर या शहरात आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न वेळोवेळी वारंवार विचारला जाणार आहे. लक्षात ठेवा, नागपूर शहरामध्ये आहे मिहान हा औद्योगिक प्रकल्प. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी हा हरियाल आहे. कोणता आहे? हरियाल. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे? गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा हे देवस्थान कोणत्या नदीच्या? तर वैनगंगा नदीच्या तीरावर आहे. कोणत्या नदीच्या? तर वैनगंगा नदीच्या तीरावर आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना जलविद्युत प्रकल्प आहे. तो आहे सातारा या जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कोणता जलविद्युत प्रकल्प सर्वात मोठा? महाराष्ट्राचा कोयना जलविद्युत प्रकल्प आणि तो सातारा जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय एकता दिन कोणता? तर राष्ट्रीय एकता दिन 31 ऑक्टोबर आहे. पुढील प्रश्न, अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला? अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा हा 1 जुलै 1997 रोजी तयार झाला. कधी झाला? 1997 साली झाला. 1 जुलै 1997. पुढील प्रश्न आहे, चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? तर चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण हे घोलवड आहे. घोलवड. कोणतं आहे? घोलवड हे ठिकाण आहे. पुढील प्रश्न आहे, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर कस्तुरी मांजर हे रायगड या जिल्ह्यामध्ये आढळते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, रायगड या जिल्ह्यामध्ये आढळते. पुढील प्रश्न, तुळापूर येथे रिकामी जागा नद्यांचा संगम आहे. तर तुळापूर येथे भीमा व इंद्रायणी नद्यांचा संगम आहे. कोणत्या नदीचा? भीमा आणि इंद्रायणी नदीचा संगम आहे. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते आहे? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव यावली हे आहे. कोणता आहे? यावली. लक्षात ठेवा, यावली. पुढील प्रश्न आहे, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक येथे आहे. पुढील प्रश्न आहे, वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते? वारकरी संप्रदायाचा कळस संत तुकाराम महाराज यांना म्हटले जाते. वारकरी संप्रदायाचा कळस कोणास म्हटले जाते? तर संत तुकाराम महाराज यांना म्हटले जाते. लक्षात ठेवा, संत तुकाराम महाराज आहे. पुढील प्रश्न आहे, कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कर्नाळा किल्ला हा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले तर नक्कीच सांगा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.